नमस्कार. आपण पीक पाहणी सहाय्यक ॲपमध्ये सहाय्यक म्हणून लॉग इन असाल आणि अद्ययावत करूनसुद्धा प्रलंबितमध्ये आपल्याला ठराविकच शेतकरी दिसत असतील. 2-3 वेळा अद्ययावत करूनसुद्धा याला ठराविक काही नवीन खातेदार काही ॲड करता येत नसतील तर आपण ॲपमधून सहाय्यक म्हणून लॉग आउट व्हावे. बाहेर पडा ऑप्शनवर क्लिक करा आणि बाहेर पडायचे आहे आणि पुन्हा कोकण आणि शेतकरी म्हणून लॉग इन व्हायचे आहे. आपल्याला संकेतांक टाकून शेतकरी म्हणून लॉग इन व्हायचे आहे. यामध्ये आपण नवीन खातेदार ॲड करायचा आहे. जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, गाव निवडायचं आहे, आणि पुढे जाऊन आपला खाते क्रमांक टाकून किंवा नाव शोधून नाव सरकारी जमीन असेल तर महाराष्ट्र शासनातून महाराष्ट्र असे नाव शोधून किंवा खाते क्रमांक किंवा गट क्रमांक टाकून आपल्याला महाराष्ट्र शासन हा खाते क्रमांक ॲड करायचा आहे. तुमचा खाते क्रमांक यशस्वीपणे नोंदणी झाला आहे. नंतर परत येथून आपल्याला परत लॉग आउट व्हायचं आहे. शेतकरी म्हणून लॉग आउट व्हायचं आहे. आणि परत पुन्हा एकदा आपण सहाय्यक म्हणून लॉग इन व्हायचं आहे. आणि येथे आल्यानंतर आपण परत 2-3 वेळा अद्ययावत करायचे आहेत. अद्ययावत केल्यानंतर आपल्याला येथे नवीन खातेदार ॲड करण्यात झालेले दिसतील. महाराष्ट्र शासनाने बघा दिसते.
यांचे खाते हा खाते नंबर ॲड झालेला आहे.